बुलेटिनच्या सुरुवातीला धाराशिवमधून अत्यंत धक्कादायक बातमी। धाराशिवमध्ये पत्नीसह 2 वर्षांच्या मुलाची हत्या करून 30 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे। ऑनलाईन रम्मीमध्ये पैसे गेल्यामुळे कर्जबाजारीपणातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं अशी चर्चा आहे। धाराशिव तालुक्यामधील बावी या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली आहे। लक्ष्मण जाधव असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। काल रात्री पत्नी आणि लहान मुलाला विष देऊन त्यानं स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। धाराशिवमध्ये पत्नीसह 2 वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर 30 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली। ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ओंकार, नेमकी काय घटना घडली आहे? ऋतुजा, पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत हृदयद्रावक अशी घटना म्हणता येईल। पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलाला विष पाजून 30 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती धाराशिव तालुक्यातील बावी इथं घडलेली आहे आणि आज सकाळी ही घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे। यामुळं एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण जिल्हा जो आहे तो हादरून गेलेला आहे। संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती या गावामध्ये दाखल झालेली आहे। हा तरुण जो आहे तो ऑनलाईन रम्मी खेळत असल्याचं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यातूनच तो कर्जबाजारी झालेला होता। यातूनच त्यानं आत्महत्या केली अशी चर्चा जी आहे ती सध्या या ठिकाणी असलेली पाहायला मिळत आहे। लक्ष्मण मारुती जाधव असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्यानं संपूर्ण आपल्या कुटुंबाला पहिल्यांदा संपवलं आणि त्यानंतरनं त्यानं स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून कुठेतरी काम करत होता। त्यानं गेल्या 3 वर्षापूर्वी गावातीलच एका तेजस्विनी नावाच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता आणि त्यांना 2 वर्षाचा शिवांश नावाचा मुलगा होता। त्याला देखील यांनी विष पाजून सुरुवातीला मारला आणि आत्महत्या केलेली आहे। एकंदरीतच पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मृतदेह जो आहे तो आता धाराशिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे आणि एकंदरीत पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच जे काही मृत्यूचं कारण आहे ते समजेल असं पोलिसांकडून सांगण्यात येते। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या संदर्भात पोलिसांची काय माहिती आहे पाहूयात। काय घटना घडलेली आहे? आम्ही पोलीस स्टेशनला असताना बावीच्या सरपंचाने आम्हाला फोन करून सांगितलं की गावातील लक्ष्मण जाधव घराच्या बाहेर येत नसल्यामुळे आम्ही 10 वाजता ते थोडं कट केलं त्याचा पत्रा घराचा आणि पाहिलं तर लक्ष्मण जाधव हे स्वतःला गळफास घेतलेला आहे त्यांनी आणि त्यांची पत्नी आणि मुलगा ते बेडवर झोपलेले आहेत। बहुतेक ते मयत झालेले असावेत असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आम्ही लगेच आलो घटनास्थळाला आणि पाहिलं आम्ही तर लक्ष्मण जाधव हे गळफास घेतलेला होता आणि त्यांची पत्नी आणि 2 वर्षाचा मुलगा बेडवरच होते। तोंडातून फेस येत होता त्यांचा, त्याच्यावरून एक अंदाज येत होता की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं आणि लक्ष्मण जाधव हँग करून घेतलेलं होतं त्यांनी। पंचनामा वगैरे केलाय, इन्क्वेस्ट पंचनामा, डेड बॉडी दवाखान्यात पाठवलेली आहे। PM झाल्याच्या नंतर काय ते स्पष्ट होईल। आता सध्या तरी एक प्राथमिक अंदाज असा येतोय की तो ऑनलाईन रम्मी आणि स्टॉक मार्केटमध्ये पैसे त्याने बरेच गुंतवले होते। वाटून त्याच्या हिश्श्याला आलेली शेती त्याने मागे विकली होती आणि आता हे राहतं घर सुद्धा त्याने विकलं होतं अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। बाकीचा तपास चालू आहे पुढं। PM झाल्याच्या नंतर आणि नंतरचा तपास झाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील।